अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये आज अंजली दमानिया यांची चौकशी होणार आहे। दमानिया आज धनंजय मुंडेंनी केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे एसीबीला देणार आहेत। मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असेल आणि ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भाऊ असेल, सूत्रांची माहिती आहे। बीएमसी निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार, सूत्रांची माहिती। अजितदादांकडून विकास कामामध्ये अडथळे, मंत्र्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार। बैठकीमध्ये शिवसेना मंत्र्यांची शिंदेंसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून प्रश्न सोडवणार, निधी वाटपावरून नाराज असणाऱ्या नाराज मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन आहे, सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिकमध्ये सर्वात मोठ्या बंडाची शक्यता आहे। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह 10 ते 12 जण नाराज आहेत, असा बडगुजरांचा दावा आहे। हो, मी पक्षात नाराज आहे, ठाकरेंच्या शिवसेनेतील सुधाकर बडगुजरांची कबुली। तर पक्ष संघटनेत बदल करताना विचारात घेतलं नाही, बडगुजरांचा हा आरोप। एकत्र येण्याबाबत पावलं उचलली जात आहेत। शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र येणं पक्षासाठी आणि गरजेसाठी राज्यासाठी गरजेचं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं हे वक्तव्य। महाराष्ट्राच्या हितासाठी जर आमच्या सोबत कोणी येत असेल तर स्वागत आहे, मग ते कुणीही असू द्या, आम्ही त्यांना सोबत घेऊ। मनसेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे हे सूचक संकेत आहेत। काँग्रेसची आज टिळक भवनमध्ये बैठक, सतेज पाटील, हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये बैठक आणि या बैठकीला काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत।